नमस्कार, माझ्या चॅनलवरती आपल्या सर्वांचं मनःपूर्वक स्वागत। भेंडी म्हटलं म्हणजे सर्वांच्या आवडीची। तर आज आपण या भेंडीची सुकी आणि रस्सा भाजी कशी बनवायची ती बघतोय। त्यासाठी आपण इथे ताजी भेंडी घेतली, ती आधी धुवून घ्यायची, स्वच्छ धुतल्यानंतर पुसून घ्यायची, कोरडी करायची आणि त्याची अशी सुकी करायसाठी गोल काप करायचे आणि रस्सा करायसाठी आपल्याला असे 2-2 इंचाचे लांब लांब काप करून घ्यायचे आणि त्याला एक मधोमध चिरा द्यायचा। असे आपले हे 2 प्रकारचे भेंडी कापून झालेले आहेत। आता आपल्याला लाल मिरची पावडर, धने पावडर, हळद आणि मीठ, अर्धी वाटी दही घ्यायचं आणि त्यामध्ये हे मसाले मिक्स करायचे। चांगलं फेटून घ्यायचं दही आणि मसाले चांगले एकत्र करून झालेले आहे। आता आपल्याला भेंडीला हळद, मीठ आणि थोडी लाल मिरची पावडर लावून घ्यायचं। वरून 1 ते 2 चमचे चणा डाळीचं पीठ घालायचं किंवा एसूर मसाला घालायचा आणि अर्ध्या लिंबाचा रस त्यावरती पिळायचा। तसेच आपण जे लांब काप करून घेतले त्यावरती सुद्धा लाल मिरची पावडर, हळद, मीठ आणि आपण इथे एसूर मसाला वापरलेला आहे। तुम्ही हवं तर चणा डाळीचं पीठ सुद्धा वापरू शकता। यामध्ये सुद्धा अर्ध्या लिंबाचा रस आपण वरून घातलेला आहे। तर इथे कढईमध्ये तेल तापलेलं आहे, त्यामध्ये जिरे मोहरी घालायची, नंतर बारीक कापून घेतलेला कांदा घालायचा, तो थोडा परतून घ्यायचा। तर त्यामध्ये आपल्या चवीनुसार लाल मिरची पावडर, हळद आणि धने पावडर घालायची। आता हे सर्व घातल्यानंतर परतून घ्यायचं। त्यामध्ये आपण थोडी लसूण जिरेची पेस्ट घातलेली आहे। सर्व मसाले चांगले परतून झालेले आहेत। आता त्यामध्ये मसाला लावून परतून घेतलेली भेंडी आहे ती घालायची। तर हा आहे आपला भरवा मसाला, 1 ते 1.5 चमचा घालायचा आणि त्यामध्ये 2-3 चमचे दही घालायचं आणि चांगलं एकत्र करून घ्यायचं। जोपर्यंत याला तेल सुटत नाही तोपर्यंत हे परतून घ्यायचं। दही घातल्यामुळे आपल्या मसाल्याला चांगलं तेल सुटणार आहे। तर छान असं तेल सुटलेलं आहे। यामध्ये अर्धी वाटी पाणी घालायचं आणि चांगलं शिजू द्यायचं। आता यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं। मसाल्याला छान तेल सुटलेलं आहे। आता यामध्ये आपण जी आधी परतून घेतली होती भेंडी आपण मसाला लावून ती घालायची। आता हे सर्व मसाले आपल्या भेंडीला छान कोट होतील। अजिबात चिवट न होणारी अशी भाजी आहे। तुम्ही ही भाजी टिफिनला सुद्धा देऊ शकता। झाला आपला भेंडीचा एक प्रकार। आता आपण दुसरा प्रकार बघूया। अतिशय स्वादिष्ट लागणारी आपली सुकी भेंडीची भाजी तयार झालेली आहे। आता आपल्याला भेंडीचा दुसरा प्रकार म्हणजे रस्सा भाजी बनवायची आहे। त्यासाठी आपण इथे लांब कापून घेतलेले काप आहे, हे सुद्धा थोडी तेलावर परतून घेतलेली आहे। आता एका कढईमध्ये आपण तेल तापवायला ठेवलं, त्यामध्ये जिरे मोहरी, कांदा, लसूण जिरे कोथिंबीरची पेस्ट घालायची आणि परतून घ्यायचं। अर्धवट झाला म्हणजे आपण यामध्ये घालणार आहोत चवीनुसार लाल मिरची पावडर आणि हळद। आपण भेंडीला सुद्धा आधी लाल मिरची पावडर आणि हळद लावलेली होती, त्या अंदाजाने कमी करायची। आता आपण दह्यामध्ये जी लाल मिरची पावडर वापरलेली आहे ती आपली काश्मीरी लाल मिरची असल्यामुळे आपल्याला फक्त रंगच हवा आहे त्याचा। आता जी तिखट होती ती आपण तेलामध्ये घातलेली आहे। आता जे आपण दह्यामध्ये मसाले घालून फेटून ठेवले होते ते यामध्ये घालायचे आणि सारखं ढवळत राहायचं, जेणेकरून आपलं दही फाटायला नको। तेलामध्ये दह्याचं मिश्रण घातल्यामुळे छान तवंग आलेला आहे आणि लाल मिरचीचा सुद्धा छान रंग आलेला आहे। आता यामध्ये आपल्याला परतून घेतलेल्या भेंडीचे लांब केलेले काप आहेत ते घालायचे। आता ग्रेव्हीला छान उकळी आलेली आहे। ग्रेव्ही तुम्ही हवं तर आणखी थोडी पातळ ठेवू शकता। आता यामध्ये भेंडी घातलेली आहे। आता 1-2 मिनिट याला छान उकळी येऊ द्यायची। आपली भेंडी तर आधी झालेलीच आहे, फक्त या मसाल्यामध्ये 1-2-3 मिनिट छान शिजवून घ्यायची, कारण या मसाल्याची चव आपल्या भेंडीमध्ये उतरायला हवी। आता तुम्ही बघू शकता आपल्या भेंडीला रंग किती छान आलेला आहे। आता गॅस बंद करायचा आणि बारीक कापून घेतलेली कोथिंबीर घालायची। भेंडी या रस्स्यामध्ये मुरल्यानंतर खायला खूप स्वादिष्ट लागते। अगदी गरमागरम भातासोबत तुम्ही ही रस्सा भाजी खाऊ शकता। चपाती असो वा भाकरी असो, तुम्ही यासोबत याचा आस्वाद घेऊ शकता। अशा प्रकारे जिभेला चव आणणाऱ्या भेंडीच्या 2 रेसिपीज तयार झालेल्या आहेत। तुम्हाला जर माझ्या आजच्या रेसिपीज आवडल्या असतील तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब जरूर करा। आणि सबस्क्राईब हे एकदाच करायचं असतं, परत परत सबस्क्राईब केल्याने अनसबस्क्राईब होतं आणि त्यामुळे तुम्हाला माझ्या रेसिपीज बघायला मिळणार नाही। त्यासाठी तुम्ही सबस्क्राईब हे एकदाच करा, परत करायचं काम नाही। रेसिपी बघितल्याबद्दल धन्यवाद। पुन्हा भेटू अशाच नवीन रेसिपीसोबत। तोपर्यंत नमस्कार।